मंगळसूत्रात गुंतलेले मन भाग शेवट. विराजला आज लवकर जाग आलेली. तिच्या निखळ निरागस सौंदर्याकडे तो नेहमीप्रमाणे टक लावून बघत होता. तिचाच विचार करत होता. तेवढ्यात त्याला वेदिकाचा फोन आला. फोनच्या रिंगने ती जागी होऊ नये याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. अवनी लगेचच जागी झाली. ती पटकन उठली, त्याच्याकडे बघून हळूच हसली आणि गुड मॉर्निंग म्हणत त्याला पहिल्यांदा गुड मॉर्निंग किस दिला. तो म्यूट झालेला. तिच्यातला हा बदल त्याला आवडला, पण आज अचानक कसं काय या विचारात त्याने वेदिकाला परत कॉल केला. तिने पण कशासाठी फोन केला हे न सांगता धमकीवजा बोलणं संपवून कॉल कट केला. बेडरूममध्ये बसून मोबाईलमध्ये लक्ष असल्याचं भासवत विराज चोरून तिलाच बघत होता आणि ती आज एकदम शांत आणि वेगळी का वागतीये हेच कळत नव्हतं. त्यात अंघोळ करून आल्यावर आज अवनीने साडी का नेसली असेल. एकंदर त्याच्या मनात सगळे प्रश्नच होते. ती जशी किचनकडे वळाली तसा तोही पटकन हॉलमध्ये आला. पेपर वाचण्याचं निमित्त करून तो चोरून तिच्याकडे बघत होता. तिने साडी आवरतच त्याला चहा आणून दिला आणि ती तशीच बेडरूममध्ये गेली. ठरवल्याप्रमाणे आज ती छोटीशी पार्टी ठेवणार होती. लग्नानंतर दोघेही कोणाकडे गेले नव्हते आणि त्यांनीही कोणाला बोलावलं नव्हतं. सगळ्यात आधी तिने राकेशला कॉल करून विराजच्या सगळ्या मित्रांना, विशेषतः जेलमध्ये सोबत गेलेल्या मित्रांना इन्व्हाइट करायला सांगितले. पोलीस ठाण्यात ती स्वतः जाऊन सगळ्यांना निमंत्रण देणार होती. खरं तर साडीने तिला खूप अवघडल्यासारखे झालेले. आरशात बघत साडी काढायचा विचार करणार तेवढ्यात विराजचे थंड हात तिच्या कमरेवर फिरत होते. अशा अचानक झालेल्या स्पर्शाने ती मोहरली होती. त्याच्या हातावर हात घालून ती बोलत होती. अवनी म्हणाली, आंघोळ? विराज म्हणाला, चल दोघेही करू. अवनी म्हणाली, कशी ना अचानक इतकी हिंमत येते? कुठून येते ओ? विराज म्हणाला, हक्काच्या बायकोला बोलतोय, पडवून आणलेली नाही. अवनी त्याची मिठी सोडवून त्याच्याकडे बघते आणि त्याच्या गळ्यात हात घालून म्हणते, पडवून आणि तुम्ही? विराज म्हणाला, हो मग? अवनी म्हणाली, मला नाही पटत. विराज म्हणाला, का? अवनी म्हणाली, एखाद्या मुलीला दाखवून तुम्ही तिला पळवून आणणार? खरंच का? विराज हसतच म्हणाला, अगं तिचं जर माझ्यावर प्रेम असेल तरच, नाही तर मी कशाला तिला पळवून आणू? पुरुषांनी स्त्रियांचा नकार पचवणे खूप गरजेचं आहे. आता तो नकार अहंकारात बदलवून द्यायचा नाही. सहनशील होणं गरजेचं आहे. तिचं प्रेम आयुष्यभर लक्षात ठेवा ना, त्यातही खूप मोठं सुख आहे. हे लोकांच्या लक्षात का येत नाही कोणास ठाऊक. अवनी म्हणाली, अगदी खरं आहे. विराज म्हणाला, आणि यार जाऊ दे ना, एकीने नकार दिला तर दुसरी बघा. प्रेम शोधलं की सापडतंच. अवनी म्हणाली, म्हणजे मी नकार दिला असता तर? विराज म्हणाला, माफ करा मॅडम, इतका विचार मी कधी केला नाही. एकदाचं प्रेम केलं, ते मिळेल की नाही याची खात्री पण नव्हती. दुसऱ्यांदा कधी फिरवत बसू? अवनी म्हणाली, यू मेंट टू से? विराज म्हणाला, नाही अजिबात नाही, मला काहीच म्हणायचं नव्हतं. सॉरी, मी आंघोळीला जातोय. तू आली तर आवडेल मला आणि मी वाट बघतोय, असे म्हणत तो बाथरूममध्ये निघून जातो. अवनी म्हणाली, ऐका ना, मी जरा बाहेर जाऊन येते. जरा काम आहेत. जेवण करायला परत येते. सगळं झालंय, फक्त चपात्या केल्या की झालं. जाऊ का मी? विराज म्हणाला, काय यार, मला वाटलं माझ्यासोबत आंघोळीला येशील, पण टॉवेल द्यायचा सोडून तू तर बाहेर निघालीस. अवनीला काय बोलावं कळत नव्हतं. स्टेशनमध्ये जाणं तर महत्त्वाचं होतं. उद्या येईन मी आंघोळीला, ओके? आता प्लीज जाऊ का? विराज तिचं ते बोलणं ऐकून तसाच बाहेर डोकावला. रिअली? उद्या नक्की ना? त्याचा उत्साह बघून ती लाजून एकदम मागे फिरली. येते मी, असं म्हणत ती निघाली. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर पहिल्यांदा ती साळुंखेसोबत सगळी चर्चा केली की कसं हे सगळं सरप्राईज आहे आणि विराजला काही कळू द्यायचं नाहीये. सगळा प्लॅन समजून सांगितल्यावर तिने सगळ्यांना भेटून संध्याकाळी सहकुटुंब येण्याचं आमंत्रण दिलं. त्या सगळ्यांशी बोलली, त्यांची चौकशी केली आणि पटकन तिथून निघाली. संध्याकाळच्या पार्टीसाठी जरासं शॉपिंग जे करायचं होतं, शॉपिंगची सगळी लिस्ट केल्याने तिथेही तिला वेळ लागला नाही. प्रश्न हा होता की हे सगळं सामान आत कसं घेऊन जायचं, पण तिचं डोकं तर सुपरफास्ट होतं. तिने सगळं साहित्य गाडीतच ठेवायचं ठरवलं. विराज बाहेर गेला की लगेच घरात घेऊन जायचं असं ठरवून मॅडम घरी आलेही. घरी येऊन पटकन जेवायचं म्हणून ती आवरायला बेडरूममध्ये जाते, तर विराज तिथे स्टेशनमध्ये जाण्यासाठी तयार होत असताना दिसतो. अवनी म्हणाली, हे काय आता कुठं निघाले तुम्ही? हात अजून नीट नाहीये तुमचा, हे विसरलत का? आणि तुमची सुट्टी चालू आहे ना? विराज म्हणाला, अगं पोलीस स्टेशनमध्ये निघालो नाहीये, ते जरा हेड क्वार्टरला अचानक बोलावलं आहे.
लगेच येणार आहे परत. अवनी मनातच बरं झालं, तेवढ्यातच तयारीला वेळ मिळेल. विराज म्हणाला, काय झालं, कसला विचार करतेस? तू येतेस का माझ्यासोबत? अवनी म्हणाली, नाही नाही नको, तुम्ही या जाऊन, पण लवकर या. विराज म्हणाला, काही विशेष प्लॅनिंग दिसतंय? खट्ट्याळ हसत म्हणतो. अवनी म्हणाली, माझं तर काय प्लॅनिंग नाही आहे, पण तुमच्या डोक्यात भरपूर काही शिजतंय असं वाटतंय मला. विराज म्हणाला, हो ना, आज घरी आल्यावर त्याच त्याच प्लॅनवर काम करणार आहे, अगदी पूर्ण मन लावून, असं म्हणत तो तिच्याजवळ आला. अवनी ही अगदी टक लावून त्याच्या डोळ्यात बघत होती. लगेच भानावर येत, तुम्हाला ना वेळ काय आहे, आपण करतो काय आहे हे लक्षात येतच नाही का? चला आता आवरा आणि पटकन परत या, असं म्हणत ती त्याला दरवाजाजवळ सोडवायला येते. विराज म्हणाला, आता जातो, पण जेव्हा येईन तेव्हा सरसकट सगळा मोबदला घेतला जाईल. बी रेडी, जाणे मन. बाय. बाय म्हणून अवनीने गाडीतलं सगळं साहित्य घरात घेतले आणि गाणं गुणगुणतच ती कामाला लागली. संध्याकाळी सगळी तयारी झाली होती. घरात तिने छान छोटी छोटी लाइटिंग केली होती. हॅपी ॲनिव्हर्सरी असे लिहिलेली चंदेरी रंगाची पट्टी आणली. जेवणाची ऑर्डर वगैरे दिली होती. तिने साऊथ इंडियन टाईप मोती आणि सोनेरी रंगाची अशी साडी नेसली होती. केसांना पूर्ण मोकळं सोडलं होतं. कुरडी केस तिच्या सौंदर्यात अजून भर टाकत होते. फिकट रेड लिपस्टिक, डोळ्यांना काजळ, रेड टिकली, सजना आहे मुझे सजना के लिए, असे म्हणतच वेदिका एंट्री घेते. एक नावनी, तू इतकी गोड दिसतेस की मला कधी नव्हे ते एक मराठी गाणं सुचतंय, म्हणू का? अवनी म्हणाली, मी नाही म्हटले तर तू सांगणारच नाहीस का? सांग पटकन. वेदिका म्हणाली, झाल्या तिन्ही सांजा, करून शृंगार ताजा, वाट पाहते मी ग, येणार साजन माझा. अवनी लाजतच, अगदीच तसं काही नाहीये, पण हा वाट तर मी नक्की पाहते आहे. बघू आता कधी येतोय साजन माझा. वेदिका म्हणाली, अगं हो हो येईल तो. तोपर्यंत जे आले आहेत त्यांना तर भेटून घे. संध्याकाळचे 10 वाजून गेले तरी विराजचा पत्ता नसतो. फोन केला तर तोही उचलत नव्हता. सगळे येऊन तसेच परत गेले. अवनीला वेगळंच टेन्शन आलेलं. हॉलमध्ये एरझऱ्या घालून आता ती हेड क्वार्टरला जायचा विचार करत होती. तेवढ्यात विराजच्या गाडीचा आवाज तिने ओळखला आणि तिच्या जीवात जीव आला. ती तशीच बेडरूममध्ये आली आणि झोपायचं नाटक करू लागली. विराजने दरवाजा उघडला तसा समोरचा प्रकार बघून तो गोंधळलाच. सगळी तयारी बघून त्याच्या लक्षात आले होते की आपण कुठे माती खाल्ली आहे. तो तसाच बेडरूममध्ये गेला. ती झोपलेली नाही हे त्याला माहीत होतं. तो तसाच फ्रेश होऊन तिच्या शेजारी येऊन झोपला. अवनी, इतका महत्त्वाचा दिवस विसरलो गं, रिअली सॉरी. आज खूप महत्त्वाचं काम होतं आणि एक गुड न्यूज पण द्यायची होती, पण आता तू झोपली आहेस तर तुला उद्याच सांगतो, असं म्हणत मुद्दाम झोपेचं नाटक करत होता. पण अवनी खूपच रागवली होती. तिने शांत राहणेच पसंत केले आणि दोघेही तसेच झोपून गेले. सकाळी उठल्यावर विराजने सगळीकडे बघितले तर अवनी घरात नव्हती. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर तिचा मेसेज आला, सॉरी, रात्री तुम्ही आलात तेव्हा मी जागीच होते, मुद्दाम उठले नाही. खूप राग जो आलेला मला, पण आता मी ओके आहे, कारण सकाळी उठल्यावर मला असं वाटलं की खरंच माझ्याशी लग्न करून, माझ्यावर प्रेम करून तुम्ही माझ्यावर किती उपकार केले आहेत. त्यामुळे तुमच्यावर रागवण्याचा, रुसण्याचा हक्क नाही आहे कदाचित माझ्याकडे. त्यामुळे कालसाठी मी तुमची माफी मागते. मी ऑफिसला आले आहे. जेवण सगळं तयार करून ठेवलंय. बाय. विराजला तिने हे उपकार वगैरे काय लिहिलंय हेच कळत नव्हतं. त्याने लगेच आवरले आणि तिच्या ऑफिसच्या कॅबिनमध्ये येऊन पोहोचलंही. पण तिथे येऊन पाहतो तर अवनी तिथे नव्हती. मग त्याने शिपायाकडून माहिती घेतली. तेव्हा कळलं की ती तिथेच ऑफिसच्या बाहेरच्या गार्डनमध्ये बसली आहे. तिथे भेटायला गेला तर वेदिकाही सोबत होती. अवनीला सरळ जाऊन विचारायचं असं ठरवून तो तिथे जाऊन लागलाच. त्याला त्या दोघींचं संभाषण स्पष्ट ऐकायला येत होतं. तो जरा वेळ ते ऐकतच तिथेच थांबतो. वेदिका म्हणाली, काय मग आमचे परममित्र रात्री कधी आले? आणि एक मिनिट, तुझी सुट्टी आहे तरी पण का ऑफिसला आलीस? अवनी म्हणाली, मला विचारण्याऐवजी तुझ्या मित्रालाच विचार ना. आणि सुट्टी असताना ऑफिसला येणे हे मी तुझ्या परममित्रांकडून शिकले आहे. वेदिका म्हणाली, त्याचं नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम असेल गं, त्याशिवाय तो असं करणार नाही. अवनी म्हणाली, फोन करून सांगू शकत होते ना. वेदिका म्हणाली, त्याला काय माहीत, त्याच्या बायकोने असा काही तरी प्लॅन केला असेल. अवनी म्हणाली, मुद्दा तो नाही आहे. वेदिका म्हणाली, मग? अवनी म्हणाली, मला नाही माहीत. वेदिका म्हणाली, तू उगाच चिडचिड करतीयेस. अवनी म्हणाली, हो माहिती आहे मला, आणि त्यामुळे खूप अस्वस्थ पण वाटतंय, पण मन ऐकत नाहीये. कळतंय मला की खूप हट्टीपणा करत आहे, पण होतंय ते आपोआप. वेदिका म्हणाली, ऐक ना, तू रिलॅक्स हो प्लीज.
आणि तू रडतीयस का? अवनी त्यावर तिने केलेला मेसेज दाखवते. वेदिका ओरडतच म्हणते, मूर्ख आहेस का? उपकार न ते काय आहे ग हे? प्रेमाला उपकार म्हणतीयस तू? अवनी म्हणाली, रागात होते म्हणून. वेदिका म्हणाली, तुला मी आज ओळखत नाहीये. काय झालं बोल ना. अवनी म्हणाली, काल रात्री विचार करताना मला असं वाटायला लागलं की खरंच इतकं प्रेम करणार कोण असेल तर त्याच्या पण काही अपेक्षा असतीलच ना. कोण कसं इतकं परफेक्ट असेल? 1 वर्ष झालं लग्नाला, पण तुझ्या मित्राने चुकून पण स्पर्श केला नाही मला. माझ्या मनाचा विचार करणाऱ्याचा हा एक प्रकारे उपकारच झाला की माझ्यावर. मग मला सांग, मी अशा व्यक्तीवर रागावणे ते पण एका क्षुल्लक कारणावरून हे किती चुकीचं आहे? वेदिका हसतच म्हणाली, खूप चुकतीयस तू. तो तुझ्यावर प्रेम करतोय आणि गेल्या 1 वर्षात तुला कधीही असं जाणवलं की तो तुझ्यावर उपकार करतोय? इतक्या क्षुल्लक कारणासाठी आपण रुसलो हे तुझ्या लक्षात आले? सॉरी बोलून त्यांच्यासारखाच हा वाद तू थांबवू शकत होतीस, पण मध्ये इगो आला आणि त्यांचंच रूपांतर उपकारात झालं आणि हे सगळं एकत्र होऊन आता तू अस्वस्थ झालीयस. अवनी म्हणाली, अगदी खरं आहे. माझं चुकलं आहे हे मान्य आहे, पण वेदिका म्हणाली, इथे पण इगो येतोच का? अवनी म्हणाली, पण सोडला बघ इगो. आताच कॉल करते आणि घरी जाते. वेदिका म्हणाली, ए थांब, लगेच कुठं? तुझ्या मनातला गोंधळ शांत झाला ना, मग ठीक आहे. त्याला करू दे ना तुझा राग घालवायचा प्लॅनिंग. अरे 1 वर्षातील हे पहिलं भांडण आहे. जरा रुसून घे ना गं. अवनी म्हणाली, नको गं, काल ते मला कोणती तरी न्यूज पण देणार होते, पण माझाच मूर्खपणा नडला आम्हाला. वेदिका म्हणाली, मला माहीत आहे, पण पण मी सांगणार नाहीये आणि मला विराजने सांगितलं नाहीये. माझ्या दुसऱ्या मित्रांकडून कळाली ती न्यूज. अवनी म्हणाली, किती दृष्ट आहेस ग तू? वेदिका म्हणाली, ती तर मी आहेच. कोई शक? अवनी म्हणाले, अजिबात नाही. वेदिका म्हणाली, ए ते बघ ना, काय हँडसम आहे तो. त्याचा ड्रेस तर बघ, काय ड्रेसिंग सेन्स आहे. मार डाला. अवनी म्हणाली, ठीकठाक आहे. विराज इतका परफेक्ट नाही हा. हा? वेदिका म्हणाली, आता विराजला मी प्रपोज केलं असतं तर तुझा नंबर नसता लागला. आणि काय ग, आहो वरून डायरेक्ट विराज? वा, प्रगती आहे. अवनी म्हणाली, चल निघूया, खूप वेळ झालाय. ऑफिस काय आपल्या पप्पांचं नाहीये. असे म्हणत दोघेही आत येतात. विराजने सगळं ऐकलं होतं, त्यामुळे आता या विषयावर बोलण्यासारखं त्याला काहीच वाटत नाही, म्हणून तो रिलॅक्स निघून येतो. कालची सजावट तशीच असते. जाता जाता ती ताजी फुलं, रंगीबेरंगी मेणबत्त्या घेऊन जाते. घरी गेल्यावर आधी सगळं नीट आवरतो. फुलं ऐनवेळी ठेवता येईल असा विचार करून मेणबत्त्या व्यवस्थित सेट करतो. संध्याकाळी जेव्हा अवनी घरी आली तेव्हा अंधार पडला होता. पूर्ण घरात अंधार होता. तो घरात आहे की नाही हे कळायला मार्गच नव्हता. तिने लाईट लावली तेव्हा विराज सोफ्यावर झोपला होता. हे असे काय झोपले आहेत असा विचार करत ती बेडरूममध्ये जायला निघाली, तर तिथे तिला लॉक आणि सॉरीची नोट दिसली. आता काय करावं तिला सुचेना. ती तशीच सोफ्यावर येऊन बसली. लेटर वाचून तिला स्वतःचाच राग आलेला. हळूच त्याच्याकडे सरकून त्याचे पाय ती स्वतःच्या मांडीवर घेते आणि हळूहळू त्याचे पाय दाबते. तिच्या स्पर्शाने त्याला जाग येते. तो पटकन उठून बसतो. अवनी म्हणाली, लॉक? म्हणजे मला चेंज करायचं होतं म्हणून विचारलं. विराज म्हणाला, आज इकडच्या रूममध्ये चेंज करणार का? अवनी म्हणाली, माझे कपडे नाही आहेत तिकडे म्हणून थांबले आहे. विराज म्हणाला, मी कपडे बाहेर काढून घेतले आहे. अवनी म्हणाली, बरं, चहा घेणार का? मी ठेवते आहे. विराज म्हणाला, हो. फ्रेश होऊन अवनी चहा ठेवत होती. तोच विराज तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि हळूच तिच्या कानात स्वारी बोलतो. ती शहारते, पण वेळी स्वतःला सावरते. त्याच्याकडे तोंड करून म्हणते, सॉरी तर मी बोललं पाहिजे ना. तुम्ही आल्यावर पण रात्री आपण दोघेच सेलिब्रेट करू शकत होतो, पण माझ्यामुळे तेही झालं नाही आणि तुमची गुड न्यूज पण ऐकली नाही. रिअली सॉरी. विराज म्हणाला, आता राहू दे ना सगळं, आपण आज सेलिब्रेट करूया, चालेल का? अवनी म्हणाली, मला आधी न्यूज सांगाल का? विराज तिला मिठी मारत म्हणतो, आता माझा मूड नाहीये, नंतर सांगू का? अवनी म्हणाली, मूड नाहीये म्हणजे? विराज म्हणाला, आज माझा मूड जरा वेगळा आहे. 1 मिनिट हा. असे म्हणत तो बेडरूमचं लॉक उघडतो. ती काय बघणार नाही याची काळजी घेत तो तिला एक सुंदर अशी साडी आणून देतो. अवनी म्हणाली, आता हे काय? ती आविर्भावात त्याच्याकडे बघते. विराज हाताची घडी घालून तिच्याकडे हसत बघत असतो. अवनी म्हणाली, जेवण आटपून नेसेल तर चालेल ना? विराज म्हणाला, मला तर आताही चालेल, पण आटप तुझं पटकन, खूप काही बनवत बसू नको. आजच्या दिवस डाळ खिचडीही चालेल मला. असं बोलून तो बेडरूममध्ये जातो.
त्याची उत्सुकता बघून तिला खूप हसायला येत होतं. जेवण बनवायची तर तिचीही इच्छा नव्हती, पण विराजला भूक कंट्रोल होत नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. म्हणून तिने जेवण करायला घेतलं. तोपर्यंत त्याने मस्त गुगल साहेबांची मदत घेत अजून कशी सजावट करता येईल हे बघत होता. जेवण झाल्यावर अवनीने त्याला हाक मारली. दोघेही जेवायला बसले. खरे तर मनात संमिश्र भावना होत्या. दोघेही हुरहुर, आनंद, लज्जा, भीती सगळंच एका वेळी अनुभवत होते. अवनीची तर त्याच्याकडे बघण्याची हिंमतही होत नव्हती. जेवण आटोपल्यावर ती उगाचच किचनमध्ये काम काढून वेळ काढत होती. विराज म्हणाला, मी वाट बघतोय. आज जर माझी झोप लागली तर याला मी कारणीभूत नाही हा. अवनी म्हणाली, हो आलेच. ती 5च मिनिटात आवरून येते. हा मोबाईलमध्ये गेम खेळत होता. तिला बघता क्षणी त्याने मोबाईल बाजूला ठेवला. पीच कलरच्या नेटच्या साडीत सोनेरी कुंदन उठून दिसत होते. स्लीवलेस ब्लाऊज, मागे फक्त 2 हुक. विराज केसात हात फिरवत हळूच हसत तिच्याकडे बघत होता. तिने आत आल्यावर रूम बघितली तर लाजून ती तिथेच उभी राहिली. लाईट सगळ्या बंद करून त्याने सुवासिक मेणबत्त्या लावल्या होत्या. ते वातावरण बघून ती अगदी शहारून गेली होती. विराज म्हणाला, घायाळ तर तू नेहमीच करतेस. अगदी पहिल्या दिवशी भेटली तेव्हाही, काल रात्रीही आणि आता तर. तुला माहीत आहे का आता तू कशी दिसतेस? हे सांगायला माझ्याकडे शब्दच नाहीयेत. अवनी हळूच त्याच्या मिठीत शिरते. तुम्हाला आवडतीये ना? मग झालं तर. हा शृंगार सार्थकी लागला. विराज म्हणाला, ओ शृंगार हा? अवनी म्हणाली, मग काय तर, काल पण केलेला. विराज म्हणाला, अगं माझं प्रमोशन झालं ना, त्यासाठी बोलावलेलं मला, म्हणून लेट झालं. अवनी म्हणाली, काय? ओ दॅट्स ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. अवनी म्हणाली, आज तर डबल सेलिब्रेशन बनत आहे. अवनी म्हणाली, हो नक्की. विराज हळूच तिला मिठीतून सोडवतो. तिला सरळ झोपवतो आणि तिच्याकडे कूस करून म्हणतो, मला तर काय बोलावं हेच सुचत नाहीये. तुझ्याकडे बघत राहावं असंच वाटते. अवनी हसतच, ओके मग मी झोपते, तुम्ही बघत बसा माझ्याकडे. असं म्हणतच ती दुसरीकडे वळायला लागते. तेवढ्यात विराज तिला थांबवतो. हो का? आज तुला अजिबात झोपू देणार नाहीये. अवनी त्याला चिडवतच, हो ना, बघा हा नाहीतर माझ्या अगोदर तुम्हीच झोपीत जायची. विराज लगेच तिला जवळ ओढतो. तिला काही कळायच्या आतच तिच्या ओठांवर अलगद ओठ ठेवतो. सुरुवातीला ती भांबावते, पण त्याचा स्पर्श तिच्यातलाही तो अवघडलेपणा काढून घेण्याचा यशस्वी होतो. दोघेही कितीतरी वेळ एकमेकांवर चुंबनाचा वर्षाव करत होते. त्याचा स्पर्श तिला प्रचंड सुखावत होता. नंतर हळूच विराजने तिची साडी काढण्यासाठी हात तिच्या कमरेवर ठेवला. आतुरता तर दोघांनाही होती, पण अवनीला भयंकर लाज वाटत होती. तिने तिचे तोंड त्याच्या छातीत लपवले. विराजला इशारा कळला होता. हळूहळू दोघेही कम्फर्टेबल झाले. कपडे नावाचे अडसर तर कधीच दोघांच्याही मधून गायब झाले होते. परम सुख घेण्यात आणि देण्यात दोघेही मग्न होते. एकमेकांवर प्रेम करताना दोघेही कसलीच गडबड करत नव्हते. उघड्या शरीरांनी दोघेही रात्रभर जागून एकमेकांच्या मिठीत रात्रभर प्रेम करत पहिल्यांदाच दोघांचा असा स्पर्श अनुभवत होते. असेच एकमेकांच्या प्रेमात सहवासात दिवस जात होते. रुसवे फुगवे भांडण सुरूच होती. या सगळ्यात पहिली अवनी बाहेर पडत होती. तिचा हट्टीपणा, प्रेमात असलेला पजेसिव्हपणा, प्रेमात पुढाकार घेणं, लाजणे वगैरे सगळं सोडून निर्भीडपणे वागणे आणि विराजला हे सगळं आवडत होतं. ती किती स्ट्रेसच्या खाली जगत होती हे त्याला समजलं होतं. काहीही असो, प्रेम मात्र ते एकमेकांवर जीवापाड करत होते. आज वर्षभराने परत घरात सजावट सुरू होती. मागच्या वेळी सारखी आता पण त्याची धावपळ सुरूच होती. पण यावेळी कारण जरा वेगळं होतं आणि ते म्हणजे विराज आणि अवनीच्या बाळाची घरात आणण्याची गडबड. सगळं आवरून आरतीचं ताट तयार करून तो अवनीला आणायला हॉस्पिटलला निघाला. रस्त्यातच त्याला 1 वर्षापूर्वीच सगळं आठवलं. लग्नाच्या वाढदिवसानंतर 2 महिन्यातच अवनीला कळलं की ती आई होणार आहे. पण अगोदरच 2 वेळा अबॉर्शन झाल्यामुळे ती काळजीत होती. त्यात तिने विराजला ते सगळं काहीच सांगितलं नव्हतं, कारण यावर तो काय रिॲक्ट करेल याची तिला भीती वाटत होती. पण क्लिनिकमध्ये गेल्यावर त्याला हे सगळं आपोआप कळलं. तो पुरता हलला होता. असं का घडलं असेल याचा विचार करत ते दोघेही घरी आले. अवनी म्हणाली, सॉरी, मी तुम्हाला अगोदर सांगितलं नाही, पण तसा कधी वेळही आला नाही आणि माझ्या लक्षात देखील नव्हतं. विराज म्हणाला, पण हे एकदा सोडून 2दा घडलंय, तेही जाणून बुजून केलं गेलंय असं? अवनी म्हणाली, अर्थात समर्थमुळे लग्नानंतर मला लगेच दिवस गेलेले, पण तेव्हा त्याला ते मूल नको होते, कारण शरीर सुखासाठी ते आड येणार होतं. मग काय घेतला त्याने निर्णय. गोड गोड बोलून मला अबॉर्शन करायला लावलं
आणि दारूच्या नशेत सगळं खरं बोलून रिकामा झाला. मला ते बाळ पाहिजे होतं, विराज म्हणाला. आणि दुसऱ्या वेळी अवनी म्हणाली, ती मुलगी होती, त्याला त्याच्यासारखाच दिवटा पाहिजे होता. विराज म्हणाला, म्हणजे तुम्ही मुलगा आहे की मुलगी हे चेक केलं? अवनी म्हणाली, हो. विराज म्हणाला, व्हॉट नॉनसेन्स इज दिस? अवनी म्हणाली, शिकले म्हणजे ते विचारांनी पण सुधारतात असं नाही. विराज तिच्या हातात हात घेऊन म्हणतो, आता हे बाळ तुला हवंय का? म्हणजे जरा रिक्स आहे म्हणून विचारतोय. अवनी म्हणाली, असं का विचारताय? तुम्हाला नकोय का? विराज म्हणाला, वेडी आहेस का तू? पण मला तू पण हवी आहे ना? अवनी म्हणाली, इतकं काही रिस्की नाहीये. मी जरा काळजी घेतली की सगळं नीट होईल. विराज म्हणाला, बोलू आपण डॉक्टरांसोबत, बघू काय म्हणतात ते. अवनी म्हणाली, तुम्ही ना उगीच टेन्शन घेत आहात, सगळं छान होईल. विराज म्हणाला, तुला एक सांगू का? सॉरी, पण मी तर मुलीसाठी नवस पण केला आहे. मला मुलगीच पाहिजे, तुझ्यासारखी. तुला काय पाहिजे? अवनी हसतच म्हणते, मला पण मुलगीच पाहिजे. केस जराशी ट्रिकी असल्यामुळे डॉक्टर सांगतील ती काळजी दोघेही घेत होते. अशातच 7व्या महिन्यात तिच्या एकदम पोटात दुखायला लागलं. डॉक्टरांनी लगेचच डिलिव्हरी करावी लागेल असे सांगितले. डिलिव्हरीसाठी वेळ लागला, पण तिघीही अगदी सुखरूप होत्या. तिघी म्हणजे 2 जुळ्या मुली आणि अवनी. मुली झाल्या म्हटल्यावर विराजने आनंदाने हॉस्पिटल डोक्यावर घेतलं. आताही ते सगळं आठवून त्याला रडायला येत होतं. त्या तिघींना घेऊन तो घरी आला. त्याची तयारी बघून अवनी पण भावनिक झालेली. समोरच त्याने लिहिलं होतं, वेलकम टू रिद्धी अँड सिद्धी. घरात पाऊल टाकताच छोट्याशा पाळण्यात झोपलेल्या त्या दोन्ही चिमुकल्यांकडे पाहून अवनीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. संपूर्ण घर फुलांनी सजवलं होतं. भिंतीवर छोटे छोटे पिंक बलून्स होते आणि मध्ये मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, वेलकम होम रिद्धी अँड सिद्धी. अवनी हळूच विराजकडे पाहत म्हणाली, हे सगळं तुम्ही केलं? विराज तिच्याकडे हसून पाहत म्हणाला, माझ्या 3 प्रिन्सेससाठी इतकं तर बनतं ना. ते ऐकताच अवनीने डोळे पुसले. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिला इतकं सुरक्षित, इतकं जपलं गेल्यासारखं वाटत होतं. रिद्धी खूप शांत होती, पण सिद्धी मात्र अगदी विराजवर गेलेली. सतत रडायची आणि विराज तिला तासनतास कडेवर घेऊन घरभर फिरत राहायचा. रात्री दोघींमुळे झोप होत नव्हती, पण तरीही विराजच्या चेहऱ्यावर कधीच त्रास दिसत नव्हता. एकदा रात्री अवनी उठली तर काय, विराज दोन्ही मुलींना मध्ये झोपून त्यांच्याकडे प्रेमाने पाहत बसला होता. ती हसत म्हणाली, काय बघता एवढं? तो हळूच म्हणाला, माझं पूर्ण जग. अवनी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. कधी काळी आयुष्याने तिला फक्त वेदना दिल्या होत्या, पण आज त्याच आयुष्याने तिच्या कुशीत 2 आनंद ठेवले होते आणि सोबत असा माणूस दिला होता जो तिच्या प्रत्येक जखमेवर प्रेमाने फुंकर घालत होता. दिवस जात होते. घरात आता सतत मुलींचं हसणं, रडणं, छोट्या छोट्या आवाजांनी गजबजलेलं वातावरण असायचं. एका दिवशी विराज ऑफिसमधून आला. दोन्ही मुली झोपलेल्या होत्या आणि अवनी त्यांच्याजवळ बसून त्यांना प्रेमाने निहाळत होती. विराज तिच्या मागून येऊन तिला मिठी मारत म्हणाला, थँक्यू. अवनीने आश्चर्याने विचारलं, कशासाठी? तो तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवत म्हणाला, माझं आयुष्य इतकं सुंदर बनवलंस म्हणून. काळ पुढे सरकत होता. रिद्धी आणि सिद्धी आता हळूहळू मोठ्या होत होत्या. त्यांच्या छोट्या छोट्या पावलांनी, बोबड्या बोलांनी आणि खोडकर हसण्याने घर कायम आनंदाने भरलेलं असायचं. सकाळी विराज ऑफिसला निघताना दोघी त्याच्या पायाला बिलगायच्या, पप्पा लवकर या. आणि तो दोघींना उचलून घेत म्हणायचा, माझ्या प्रिन्सेससाठी तर मी धावतच येणार. अवनी दूर उभी राहून हे सगळं पाहायची. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू असायचं, कारण आयुष्यात पहिल्यांदाच तिला घर म्हणजे काय असतं हे जाणवत होतं. एक संध्याकाळी सगळे टेरेसवर बसले होते. थंड वारा वाहत होता. रिद्धी विराजच्या मांडीवर झोपली होती. सिद्धी अवनीच्या कुशीत होती. विराज शांतपणे अवनीकडे पाहत म्हणाला, माहितीये, देवाने मला सगळ्यात सुंदर गिफ्ट दिलंय. अवनी हसत म्हणाली, काय? तो तिचा हात हातात घेत म्हणाला, तू आणि आपल्या मुली. हे ऐकताच अवनीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, आणि मला माझं आयुष्य. त्या रात्री चांदण्याखाली बसलेलं ते छोटंसं कुटुंब खरंच पूर्ण वाटत होतं, जिथे प्रेम होतं, विश्वास होता आणि एकमेकांसाठी जगण्याची सुंदर भावना होती. मित्रांनो, विराज आणि अवनीची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. त्यांच्या प्रेमातला प्रवास, संघर्ष, काळजी आणि हे सुंदर कुटुंब यातील तुमचा आवडता भाग कोणता होता ते पण कमेंटमध्ये सांगा. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.